हॅलो मित्रांनो, तुमच्यासाठी एक खूप मोठी गुड न्यूज आहे. निंदकाचे घर असावे शेजारी, ते म्हणतं तुम्ही ऐकलीच असेल ना की लोकांनी कितीही तुमची बदनामी करू द्या, ते तुमची बराबरी कधीच करू शकत नाही. आणि मला आता तुमच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेने या TV सिरियलमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे, जे सिरियल शूट होणार आहे आमच्या विदर्भात. तर चला तुम्हाला दाखवते की कुठं आणि कधी मला काम मिळालं. जब 3 लड़कियां गुजरती है बचाओ बचाओ, आपल्याला कोणी काहीच करू शकत नाही. हो ना ग पूजा? स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हाय फ्रेंड्स, मी कशी दिसत आहे याचं क्रेडिट मनीषा नागरे मॅडम. हाय हो, करा हो दादा, त्यांनी हातापायाला चुना लावलेला आहे. सगळ्या आहेत, सगळ्यांना तर लावतेस. नमस्कार, ओळखा या मॅडमला तुम्ही? पुन्हा घ्या मॅडम. वैष्णवी डबरे, संत गजानन शेगावीचे इथे या काय धारिणीची भूमिका साकारणाऱ्या वैष्णवी. हां, धारिणीची भूमिका साकारणाऱ्या मॅडम आहे त्या. आमच्या भाग्य की यांच्यासोबत आमचं जाण्याचा योग आला 4 व्हीलरमधून. मी विमानातून येणार होती, काय थोडंसं ते प्रॉब्लेम आला. हां, मोदीजींनी मला असं वाटते 50% सूट विमानात दिली असते, किती बरं झालं असतं. हो ना, खरंच ना. हां, तर चला आता आपण निघालेला आहोत आपल्या पुष्पक विमानात वरुडसाठी. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, ओके? तर चला. गाथा यशवंत माऊलीची ही जी सिरियल आहे हे आमच्या विदर्भात वरुड येथे शूट होणार आहे आणि भरपूर कलावंताची त्याच्यात गरज आहे. आणि त्या सिरियलच्या प्रोमोला आम्हाला बोलवण्यात आलं होतं, तिथे आम्ही गेलेला आहोत. करो ऐसा की पहचान बन जाए, हर कदम ऐसा रखो कि निशान बन जाए. काम करो ऐसा की पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है, यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है. जिंदगी ऐसे जियो, जिंदगी जियो इस कदर की मिसाल बन जाए, जिंदगी जियो इस कदर की मिसाल बन जाए. अशीच एक मिसाल अवघ्या साधारण घरातून येऊन गरिबीवर मात करून ज्यांनी आपलं स्वतःचं नाव खूप मोठं केलं. आज लाखो सबस्क्रायबर त्यांचे आहेत आणि ते आपल्या या प्रोमोच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी माननीय श्री अंकुशजी गाडवे सरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी मोहिनीताई हजारेचं पुष्पगुच्छ देऊन लोकांसमोर मांडू शकत नाही, ते प्रखरपणे मांडण्याची हिंमत फक्त ताई करू शकते. आणि ताईचा रुतबा त्या युट्यूबच्या दुनियेत खूप मोठा आहे. जवळपास आपल्या विदर्भातून त्या 1 नंबरचे युट्यूबर आहेत. धन्यवाद ताई, धन्यवाद अंकुश सर. त्याच्यानंतर आणि भरपूर लोकांना माझं प्रखर बोलणं आणि जिथल्या तिथंच उत्तर देणं हा गुण भरपूर लोकांना आवडतो. जरी लोक मला नावं ठेवतात की तू अशीच आहे, तू तशीच आहे, परंतु जे लोक मला जवळ पाहतात ना त्यांना माहिती मी कशीच आहे. आणि हे जी सिरियल मला भेटली, जो एवढा मला मान सन्मान भेटला, जे काही भेटलं असेल ना ते या मुलीमुळे, जिचं नाव आहे मनीषा किंवा पूजा. ही एवढी चांगली आहे ना, जितकी रूपानं चांगली आहे ना तेवढं तिचा स्वभाव खूप सॉलिड आहे, चांगला आहे. आणि तिच्यामुळे मला हा प्रोग्राम मिळाला, तिच्यामुळे मला हे स्टेज मिळाला आणि तिच्यामुळे मला एवढ्या चांगल्या TV सिरियलमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. तर इथं आमचं सगळ्यांनी पहिले मानसन्मान केला, आम्हाला बोलावलं. त्याच्यानंतर आता हा प्रोमो दाखवण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान अशी सिरियल आहे ज्याच्यासाठी आता अनुमती मिळालेली आहे. TV मराठी किंवा मराठी ज्या सिरियल ज्या चॅनलवर दिसतात त्याच चॅनलवर ही सिरियल दिसणार आहे. आणि मी तर म्हणते माझं मला खूप म्हणजे आनंद झाला की चला आपली कला कुठंतरी आता कामी येणार आहे आणि आपण एका चांगल्या TV सिरियलमध्ये दिसणार आहोत. चिमणे उड्डाण प्रोडक्शन यांचं नाव आहे आणि 2 ते 3 मूव्ही पण काढलेली आहे. ही मूव्ही पण आता रिलीज होणार आहे. सांगा कधी कळणार तुला, असे त्या मूव्हीचं नाव आहे. आणि मूव्ही म्हणजे रोमॅन्टिक आहे, लव्ह स्टोरीवर आधारित आहे. तर ही मूव्ही जेव्हा वरुडला लागणार आहे तेव्हासुद्धा आम्हाला तिथं जावं लागणारच आहे. तर त्याच्यानंतर आम्ही एक कॅफेमध्ये आलो आणि त्या कॅफेवाल्यांनी सुद्धा आम्हाला रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही 2 ते 3 शब्द आमच्या कॅफेबद्दल, आमची जी सिरियल आहे म्हणजे जी सिरियल आता येत आहे त्याच्याबद्दल बोला.
तर तिथं भरपूर लोक भेटले आणि त्यांनी मला एकच सांगितलं की ताई, तुम्ही जे काही व्हिडिओ बनवता ते खरंच हटके आहेत, चांगले आहेत आणि काहीतरी वेगळे आहे. तुम्ही समाजात जे चालू आहे त्यावर बोलता, सत्य बोलता आणि सत्य घटनेवर आधारित बोलता. कारण आजकालच्या महिला जर नवऱ्यानं मारलं ते सुद्धा सांगायला घाबरतात किंवा माझ्या नवऱ्याचं अफेअर आहे ते सुद्धा सांगायला घाबरतात. सासू सासरे त्रास देतात ते सुद्धा सांगायला घाबरतात. का तर आई सपोर्ट करणार की नाही, बाबा सपोर्ट करणार की नाही, हा समाज काय नाव ठेवणार, या गोष्टीचा विचार करतात आणि ते स्वतःसाठीच समजा संघर्ष करू शकत नाही किंवा आवाज उचलू शकत नाही. माझं असं मत आहे, जिथे चूक आहे तिथं नक्कीच तुम्ही बोलू नका, परंतु जिथं तुम्ही योग्य आहे तरी का त्या नवऱ्याचा त्रास सहन करायचा, सासूचा त्रास सहन करायचा आणि विशेष म्हणजे या समाजाला का घाबरायचं. कारण हा समाज फक्त तुम्हाला नावं ठेवू शकतो, तू अशीच आहे, तू तशीच आहे, तू तशीच आहे. तुमच्यावर एखादं संकट आलं ना तो कधीच तुम्हाला मदत करणार नाही. नंतर आम्ही कॅफेसाठी 2 ते 3 व्हिडिओ केले आणि नंतर आम्हाला या प्रोमोसाठी जिथं बोलावलं होतं तर त्यांच्यातर्फे छान अरेंजमेंट केलेली होती जेवणाची वगैरे आणि इथं मस्तपैकी असं जेवण आणलं होतं. 2 भाज्या वगैरे होत्या, त्याच्यानंतर डाळ भात चटण्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या, मस्तपैकी सलाद होतो आणि इथं ज्यांचे शूट होतं मॅनेजिंग डायरेक्टर, प्रोडक्शन वगैरे क्रिएटर लोक जे कोणी होते ना तर ते आलेले होते आणि त्यांनी सर्वांनी आम्ही सोबत मस्तपैकी जेवण केलेलं होतं आणि प्रत्येकाचा दिवस येतो लक्षात असू द्या. नाहीतर काही लोकांमध्ये थोडासा प्रेम भेटला की भरपूर ॲटिट्यूड इगो येऊन जातो, परंतु तसा इगो ॲटिट्यूड जर तुम्ही ठेवत असाल तर तुम्हाला कोणी सुद्धा विचारत नाही. कारण फेम आज आहे उद्या नाही आहे. तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना थँक्स बोललो आणि आम्ही निघालो. तर आता आम्ही निघत आहोत. बायकोनं हात तोडून टाकलेला आहे, पण लोकांना असं सांगतात की मी गाडीवरून पडलो. हॅलो नमस्कार. तर आज आम्ही मुळशी येथे आलो होतो. वरुण राहों में जब 3 लड़कियां गुजरती है. बचाओ बचाओ. आपल्याला कोणी काहीच करू शकत नाही. हो ना ग पूजा, आपणच टाकी ना. कोणाची हॉटस्पॉट बंद केलं एवढंच नाही चालू. काय भिकार सोडून करते वय जिथं तिथं वाटचं. गणेशजी मला लय दुःख होऊन आलं. अहो 1.5 घंट्याचा मेकअप 1.5 मिनिटात धुवून टाका लागते आता. सांगा सो सॅड. मन लवकर. मला आवडते सगळ्यात जास्त पायनॅपलचं ज्यूस. मला आवडते सगळ्यात जास्त पायनॅपलचं ज्यूस. एक मुलगी आहे लय सुंदर, पण राज आहे तिचा मुंगूस. तर अशा पद्धतीने माझा दिवस गेलेला आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.